विरोधकांनी काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का, मग मनसे आणि मवियावरच गुन्हा दाखल का, संदीप देशपांडेंचा सवाल। एमसीए निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहेत। सामना दावा, शेलार पवारांशी युतीत निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड आग्रही। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवला। गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार। संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळांची प्रतिक्रिया। अजित पवार आणि मोहोळ यांच्यामध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेतलं जाणार, सूत्रांची माहिती। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मोठा उत्साह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा। सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल, आगामी निवडणुकीसाठी शिंदेंना विठ्ठल शक्ती देईल। कार्तिकीच्या पूजेनंतर मिसेस उपमुख्यमंत्री लता शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार।